हे ना ह्याची गरज नव्हती खरं तर. कशाला एवढं सगळं करायचं? किती दिलं तुम्ही. सुष्मिता आहे बघ. सो प्रिटी. अगं मम्मा, अंगठी आणली तुम्ही सोन्याची. कशाला? खूप सुंदर आहे. जड आहे हो. 1.5 तोळ्याची असणार नक्कीच, है ना? 1.5. म्हणजे आता राजवाडे आणणार म्हणजे एवढं तरी व्हायला हवंच ना. राजवाड्यांचा शकून आहे ना हा. अरे रोहन बाळा, हातात घेऊन बघ ना. तुझ्यासाठी आहे, तुला आवडली का सांग. नाहीतर डिझाईन पाहिजे तर आपण बदलू शकतो. काय आई? अधिराची आई अंगठी खरंच खूप चांगली आहे, पण नाही बिन नाही, काही नाही. अरे त्यांनी इतक्या प्रेमाने आणले बघ. खोड काढायला जागाच नाही अंगठीमध्ये, आहे ना? घे बाळा, शकून असतो. घे घे. नाही नको आजी. थँक्यू व्हेरी मच. मला तुमच्या भावनेचा पूर्णपणे आदर आहे, पण हे आता नको. आपण ना जेव्हा लग्नाची फायनल बोलणी करू तेव्हा करूयात ना हे सगळं देवाणघेवाण. अरे ती देवाणघेवाण ती सगळी नंतर लग्नाच्या वेळेला असतंय. हे सगळं शुभ शकून आहे, नाही का हो? घे. नाही म्हणायचं ते. नंतरचं नंतर बघूया आपण. आई तू ठेव अंगठी ठेव. आई ठेव अंगठी प्लीज. नाही मी नाही घेऊ शकणार ही अंगठी. मला खूप ऑकवर्ड होतं या सगळ्यांनी. हे नको आहे मला. हे ठेवू दे. ठीक आहे, काही हरकत नाही. हे बघ, तुला ऑकवर्ड करायचा आमचा कुठलाही उद्देश नव्हता. ठीक आहे, राहू दे. बसा बसा. बस बस. समर साहेब, मी काय म्हणतो, आपण थोडा थोडा चहा घेऊया का? बोलणं काय सुरूच राहणार आहे. नंदू. हो लगेच घेऊन येते. हो. आमची नंदू खूप छान चहा करते. हो, म्हणजे सगळं विलायची, अद्रक सगळं घालून. हो, आणि गवती चहा पण आहे आमच्याकडे. चव येते ना त्यांनी चहाला. खरंय खरंय. आले. सुष्मिता, खायचं बघ ना. अगं थांब थांब, ते सगळं नंतर होईल हो. पहिल्यांदा ज्यासाठी आपण जमलोत ना ते आधी करूया आपण. म्हणजे पुढची बोलणी करूया आधी, हो ना? हो ना. पण ते सगळं आमचा समरच बोलेल. कसं आहे, आमच्या अधिराला वडील नाही आहेत ना, त्यामुळे समर वडिलांच्याच जागी आहे तिच्या. त्यामुळे समरच सगळी बोलणी करेल. हो की नाही समर? बोलतो मी. सगळ्यात आधी रोहन, तू त्या दिवशी आमच्या घरी ज्या प्रामाणिकपणे बोललास आणि तुझ्या घरी आम्हाला बोलवलंस, म्हणालास की या आमचं घर आधी बघा आणि मग काय तो निर्णय घ्या. मला खूप आवडलं. म्हणजे आय रिअली लाईक युअर ऑनेस्टी. त्यामुळे काय, आपल्यातलं बोलणं एकदम खूप सहज आणि सोपं झालं. आणि म्हणूनच आम्ही आमच्या बाजूने काही गोष्टी अत्यंत प्रामाणिकपणे बोलू शकू असं आम्हाला वाटतं. अर्थातच. अहो, लग्नाची सगळी बोलणी ही स्पष्ट आणि प्रामाणिकपणेच व्हायला हवीत. नाही, अगदी बरोबर आहे. पण रोहनला जो प्रश्न पडला होता किंवा तुला जी शंका वाटत होती की अधिरा या घरामध्ये ऍडजस्ट होईल की नाही, तर त्याच्यावरचा एक उत्तम उपाय आम्हाला सगळ्यांना सापडलाय. म्हणजे तूच जर घर जावई म्हणून आमच्या घरी आलास तर दो घातली तुटे ना.